भावानो, काही चित्रपटांचे बाणकणी खूप धारदार आणि तीक्ष्ण असतात. ते डायरेक्ट आपल्या काळजावर घार करतात. आरपार हे त्यातलाच एक पिक्चर आहे. कथानकाबद्दल बोलायचं झालं तर कथानक आहे बघा अमर आणि प्राची यांचं. आता यांची जी कथा आहे की नाही, ती प्रेम कथा, ती म्हणजे सुख सुद्धा दाखवते, दुःख सुद्धा दाखवते, अंधार उजेड सगळं काय दाखवते, म्हणजे आयुष्याच्या सगळ्या छटा दाखवते. तोच तर या कथेचा प्लस पॉइंट आहे. कथा कुठंच तुम्हाला पिक्चर वाटत नाही, ते तुमचं आयुष्य पडद्यावर चालू आहे असं वाटतं. एवढंच कथेचं सांगेन. म्हणजे एकत्र येतात, राहतात, भांडणं, पुढं मग राहतात की नाही एकत्र, काय होतंय आणि काय काय प्रॉब्लेम येतात ते पिक्चरमध्ये बघा. ओके, आता डायरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर याचं दिग्दर्शन आणि जे काही सिनेमॅटोग्राफी आहे की नाही, ती प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम की नाही तुम्हाला म्हणजे पडद्यावरचे डोळे तुम्ही इकडं तिकडे बघणारच नाही. अक्षरशः इतकी छान कलाकृती, म्हणजे एवढं कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय ना खूप छान पद्धतीने. स्क्रीन प्ले सुद्धा उत्तम आहे, कुठंच तुम्हाला बोरिंग वाटणार नाही. संवाद सुद्धा खूप चांगले आहेत. आणि म्युझिक, आता म्युझिक हे या पिक्चरमध्ये कशाचं काम करते माहिती आहे काय? समजा आग लागली आणि त्याच्यामध्ये पेट्रोल ओतलं तर जसा भडका घेतोय की नाही, तसंच जी काही पडद्यावर सुंदरशी कथा चाललेली असते की नाही, त्या कथेमध्ये तुम्हाला अजून इन्व्हॉल्व करून घेण्याचं काम हे याचं म्युझिक करते. एवढं श्रवणीय आहे आणि जे साजेस आहे की नाही ते मस्त वाटते. आता अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर काय, म्हणजे ललित प्रभाकर आणि ऋता हे एवढी ऍक्टिंग चांगली केली की नाही, म्हणजे एवढी नॅचरल ऍक्टिंग केली की ती ऍक्टिंग वाटतच नाही तुम्हाला. म्हणजे तो अभिनय करा लागले तर हा पिक्चर चालू आहे असं तुम्हाला वाटतच नाही. ते कुठल्याच क्षणाला असं वाटत नाही. ते रोजचे म्हणजे आपण कोणाला आपल्या शेजारच्या आसपासच्या बघायला लागलोय का काय, हेच तुम्हाला असं वाटेल. शेवटी मी एवढंच सांगेन की आता आरपार टायटल हे जे काही आहे की नाही, म्हणजे याचं जे शीर्षक आहे ते नेमकं कशाच्या आरपार, पडद्याच्या आरपार का काही अशी काय म्हणतोय आपण, अशी काहीतरी परिस्थिती येते तिथं आपल्याला आरपार जावं लागतं आयुष्यात. मग ते प्रेम असू देत किंवा काही काय म्हणतोय ठिकाणं किंवा परिस्थिती, तिथं आपल्याला आरपार जावं लागतं. तिथं काही विचार करावा लागत नाही. हे नेमकं कशाच्या आरपार जातंय ते बघा तुम्ही. म्हणजे पिक्चर तुमचा पैसा वसूल करणार एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही पिक्चर बघितला असाल तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा.